कलास किचनमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपल्याला मिरचीचा खरडा बनवायचा आहे आणि म्हणजेच मिरचीचा ठेचा बनवूया। त्याच्यासाठी बघा हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत, एक पाकळी, एक 10-12 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत, मीठ घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपण शेंगदाणे परतून घेऊया। काढून घेऊया। टाकून घेऊया आणि असे छोटे तुकडे करून घ्या, म्हणजे पटकन भाजले जातात बघा। आणि तडतड उडत पण नाही, अंगावर येत नाही, असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आपण। जास्त पण काळं होईपर्यंत भाजायचं नाहीये, अशा हलक्या भाजून घ्यायच्या। आलेले आहेत, आता त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेऊ, म्हणजे मिरच्या अशा छान भाजल्या। आता लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण या मिरच्यांमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा असं मीडियम गॅसवर असं भाजून घेऊ। मिश्रण छान, मिरच्या आणि लसूण छान भाजलं आहे। आता आपण ते एका घेतले, त्याच्यात आपण ह्या मिरच्या टाकून घेऊ। गार झालेले आहेत ते छानपैकी, आणि शेंगदाणे टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे मिश्रण मी असं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेलं आहे बघा। छान असं फार बारीक करायचं नाही, थोडंसं असं जाडसर। मिक्सर चालू बंद व्हिडिओमध्ये मिश्रण तर येतच नाही, असं होऊन जातं। 2 छोट्या पळ्या तेल घेतलेले आहे, तवा गरमच आहे। पण आता आपण छानपैकी तेलामध्ये थोडंसं परतून घेऊ। आपण हा ठेचा वाटीत काढून घेऊ।